क्षमा न करणं. होय कुणी का असणार, जर आपण क्षमा करत नाही तर पवित्र आत्मा तुमच्या जीवनामध्ये येणार पण नाही आणि तुमचा जो त्रास आहे तो काढणार पण नाही. कारण तो पवित्र आत्मा आहे. म्हणा पवित्र आत्मा आहे. तो काही भूताचा आत्मा नाही. हालेलुया. पहिले पेत्रमध्ये दिलेलं 1:16 मध्ये की देव पवित्र आहे आणि त्याचे लेकरं पण पवित्र पाहिजे. मग तुम्हाला पवित्र व्हायचे का अशुद्धच राहायचे? देवाचा आत्मा तुमच्यामध्ये घ्यायचा असेल तर तुम्हाला पहिलं घाण तुमच्यामध्ये असलेली फेकून द्यावं लागेल. आणि हे घाणीचे प्रकार आहेत. खोटं बोलणं घाण आहे. रागाचं प्रमाण, आता रागामध्ये काय काय होतं, घरामधूनच चालू होतं. ह्या जीवनामधल्या जे छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या काढून टाका. जर तुम्हाला पवित्र आत्मा यावं वाटतं, होय तुम्ही चर्चमध्ये येऊन बसताल पण दुसऱ्याला स्पर्श व्हायला, दोघं तिघं लोळायलेत पळायलेत, पण मला का होणार? कुठं तर आपल्यामध्ये सवयी चुकीच्या आहेत. त्या कबुली द्या देवाच्या समोर की देवा माझ्यामध्ये रागाचा प्रमाण आहे. आता सगळ्याला डवचून बघा, राग सगळ्यालाच असतो. मानवी स्वभाव आहे ते. हालेलुया. वरून काही जन्मलेलाच नाही. पण येशूनं हे पण सहन करून दाखवलं. प्रभू येशूला एवढं मारत होते, चापकानं मारत होते, खिळे ठोकून मारत होते, वेगवेगळ्या प्रकारे मारत होते, तर येशूची एकच प्रार्थना होते, हे बापा ह्याला क्षमा कर. काय म्हणत होता प्रभू? आता आपल्याला जर कोण मारलं तर आपण क्षमा कर म्हणत नाही, पहिले 2 दगड बघतो. काय बघतो? काय बघतो? आपल्याला जर कोण